मुंबईत थंडीची हुडहुडी सुरू झालेली आहे, पण या थंडीमध्ये तुम्हाला शेकोटी करता येणार नाही। मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून 95 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे। थंड वातावरणात प्रदूषके म्हणजेच धुळीचे कण हे हवेत राहतात, त्यामुळे मुंबईची हवा ही बिघडते आणि यात भर पडू नये म्हणून महानगरपालिका ही काटेकोरपणे काम करते। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी। मुंबईत थंडीची चाहूल लागलेली आहे, पण मुंबई महानगरपालिकेने प्रदूषण रोखण्यासाठी नव्याने नियमावली दिलेली आहे। त्यात विशेष म्हणजे की रस्त्यावर किंवा उघड्यावर आणि कंत्राट कामं सुरू असलेले विकास कामं सुरू असलेल्या ठिकाणी शेकोटी आणि कचरा जाळण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे। असं करताना जो कोणी आढळेल त्याला थेट 1000 रुपयाचा दंड जो आहे तो पालिकेकडून आकारण्यात येणार आहे। त्यासाठी भरारी पथके सुद्धा पालिकेकडून जे ती तैनात करण्यात आलेली। विशेष म्हणजे की ज्या कंत्राट सुरू असतं, विकास कामं सुरू असतात, इमारतीची कामं सुरू असतात, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग जो आहे तो राहण्यात असतो। त्यांना सुद्धा आता त्या ठिकाणी जे ते चूल लावून जेवण बनवण्यास सक्त मनाई जे ती केलेलीची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून आलेली आहे। विशेष म्हणजे यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की कंत्राटदारांनी त्या कामगारांना जे ते तयार अन्न तयार जेवण द्यावं असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। यात आणखी महत्त्वाची बाब म्हणजे की थंडीमध्ये जे ते हवेत धुळीचे कण जे ते तसेच राहतात आणि ते श्वसनावाटे जे ते थेट नाकावाटे फुफ्फुसात जातात आणि त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणात पालिकेकडून भरारी पथक या सगळ्यांवर लक्ष ठेवून असणार। त्यामुळे आता थंडीची चाहूल मुंबईकरांना, थंडीची हुडहुडी मुंबईकरांना जरी जाणवत असली तरी आता मुंबई महानगरपालिका सुद्धा त्यासोबत मुंबईतलं प्रदूषण कंट्रोल करण्यासाठी जे ते भरारी पथक घेऊन तैनात झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय खरमाळेसह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।